मॉर्निंग ना पब्लिक. आज बाहेर आल्या ना एकदम भारी वाटलं. एकदम क्लायमेट वगैरे छान झाला होता. थोडासा हवेत गारवा होता आणि आपलाही मूड एकदम फ्रेश होता. मग काय पाला काढायला चालू होतं ॲक्च्युली, पण आजूबाजूला बघून ना हा एवढा ह्या पाल्यावर जाऊ नका, आपला तिकडचा पुढचाच फाटा चालू आहे. ही नंतर लागवड केलेली वगैरे आणि त्याच्यामुळे ही काही ना लहान मोठी झाडे आहेत इथे. काय ना एकदा कटिंग झाल्याच्या नंतर ना एकसारखी वाढतील. वरतून आल्याच्या नंतर हा पा वरच्या आपल्या याच्यामध्ये प्लॉटमध्ये ना भुईमुग आहे आणि समोरचा व्ह्यू पा. अरे यार पैसे देऊन पण ना हे व्ह्यू पाहायला मिळत नाहीत. भारी वाटतं ना एकदम छान. गावाकडचं हे सुख ना मला खूप आवडतं. त्याच्यामध्येच आपला जो प्रकार होता तो हा एवढा पाला संपलेला आहे आणि एवढा पाला शिल्लक आहे. शिल्लक म्हणजे इकडचे 2 फाटे ऑलरेडी अजून आहेत, पण त्या फाट्यावरच आपली बॅच होईल असा माझा एक नॉर्मल अंदाज आहे. इकडचं हे पूर्ण फाटे आणि आपलं सूर्यदेवाचं दर्शन घेऊन लागूयात कामाला. इकडच्या याच्यामध्ये आपण बाजरी टाकलेली आहे ह्या वावरामध्ये. वरच्या याच्यामधले नियोजन वेगळे आहेत, पण त्याच्या अगोदर खूप वेगळा झाला होता, अवतार खराब झाला होता. मग काय भावाने ठरवलं तुमच्या लगेच कसा लुक ना एकदम खतरनाकमधला. एकदम स्टाईल मला बरं वाटतं कसं ना. घरी येताना मग मेंढरं भेटली रस्त्यामध्ये. मेहनत आहे, उन्हातानात घेऊन फिरायचं वगैरे ह्या रानातून त्या रानामध्ये चाललं आहे. प्रत्येकाचं आयुष्य ज्याच्या त्याच्या पदरी. घरी येऊन पाला वगैरे जो काढला होता ना तो टाकून वगैरे घेतला आणि आळ्यांची साईज वगैरे बघितली. हिट खूप जास्त आहे मित्रांनो. ॲक्च्युली मला थोडा प्रॉब्लेमच वाटतं. पाला वगैरे खाता येत वगैरे नाही असं नाही, पण टेम्परेचर ज्या मानाने मेंटेन करायचे ना ते आपल्याने होत नाही. रात्रीचं एकदम परफेक्ट टेम्परेचर, हे असं टेम्परेचर दुपारी जर असेल ना तर मग मात्र आपली बॅच ही सक्सेसफुल होऊन जाईल. पण बघूयात काय ते. तुम्ही कंटिन्यू राहात